नमस्कार बैलगाडी मालक, स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आहे बोरकोडी फाटीवरती 15 जून 2026 रोजी पहलवान निखिल भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी पहलवान निखिल भाऊ मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर तालुका कमिटी या ठिकाणी उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. आपण नमस्कार. नमस्कार. काय सांगाल 15 तारखेला आदत बैल मैदान आहे निखिल भाऊंच्या वाढदिवसानिमित्त कसं आयोजन नियोजन आहे? काय आलं, आम्ही 15-20 दिवसापूर्वी बसलो होतो. बर विजू भाऊ, नितीन भाऊ ह्या मित्रमंडळाच्या वतीने ठरलं की या वर्षी पहिलं पर्व निखिल कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाड्या शर्यती भरूया. बर तरी विजू भाऊ म्हणले सगळे आपला बिनजोड 28 असतो, पण आपण आता ह्यांचा आदत बैलगाडीच्या शर्यती भरूया. बर मग असं विजूभाऊ खवळे मित्रमंडळ व निखिल भाऊ खवळे मित्रमंडळ यांच्या वतीनं 15 तारखेला बैलगाड्यांच्या जंगी शर्यती होणार आहेत आदत. तरी या शर्यती महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे व बैलगाडी शर्यतीच्या संघटनेच्या नियमाप्रमाणे होणार आहेत. तरी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमाप्रमाणे होणार आहेत. तरी या महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांनी आपापल्या गाड्या नोंद करून सहकार्य करावं अशी विजूभाऊ खवळे व निखिल कोकाटे यांच्याकडून सर्वांना नम्रतेची विनंती. आता इथून पुढचं संजू आयदंडे बोलतील. जाणून घेऊ. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल पहिले सांगा बक्षीस रूपरेषा कशी असणार आहे? बक्षीस आदतचं मैदान आहे. 51,000 पहिलं बक्षीस आहे. दुसरं बक्षीस 41, तिसरं बक्षीस 31,000, चौथं बक्षीस 21,000, पाचवं बक्षीस 11,000, 6वं बक्षीस 7,000 आणि 7वं बक्षीस 5,000. बर अशी बक्षिसाची रूपरेषा आहे. आणि ह्याच्यात जी क्वार्टर फायनलला राहणार आहे त्यांना प्रत्येकी 2,000 रुपये देण्यात येणार आहे. बर मेगा फायनलला जे राहणार आहेत त्यांना प्रत्येकी 1,000 रुपये आणि मानाच्या ढाली देण्यात येणार आहेत. नक्कीच. संजय भाऊ आता ऑनलाईन नोंद कधीपासून चालू होणार आहे? ऑनलाईन नोंद बघा 10 तारखेपासून चालू होणार आहे. बर बैलगाडी मालकांनी वेळेत ऑनलाईन नोंद करून कमिटीला सहकार्य करावं एवढंच मी बैल मालकांना सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, बैल मालकांनी एवढी जबाबदारी घ्यायची की ऑनलाईन नोंद करत असताना आपल्या आदत वासराचं नाव आणि जो आपल्याबरोबर ओपनचा बैल आहे त्या बैलाचं नाव, दोन्ही बैलाचं नाव पावतीवर नाव टाकून गाडी नोंद करणे हे बंधनकारक राहील बैलगाडी मालकांना. बर बरं संजय भाऊ, आपले लाईव्ह लॉट 14 तारखेला रात्री जाहीर होणार का? हो, 14 तारखेला लाईव्ह लॉट चालू होणार. पण बैलगाडी मालकांनी एवढं फक्त एक ध्यानात घ्यायचं की बाबांनो, आपण गाडी नोंद करत असताना 15 तारखेला मैदान आहे. आपण काय करतो, 14 तारखेला त्या आयोजकाच्या मागे गडबड लावतो, ती बी संध्याकाळी 6 नंतर. बर आणि लाईव्ह लॉट आता आपण सांगितलेलं असतं मुलाखतीत, ते लाईव्ह लॉट 8:30 वाजता आपण काढणार आहे. बर पण बैलगाडी मालक काय तसा आयोजकाला प्रतिसाद देत नाही, त्यामुळे त्या लॉटचं जरा गडबड होती. बर म्हणून माझे एक बैलगाडी मालकांना विनंती आहे की तुम्ही गाडी नोंद करत असताना आपल्याला 10 तारखेला ऑनलाईन नोंद चालू होणार आहे. तर तिथनं 14 तारखेपर्यंत 14ची वाट बघूच नका. तुम्ही 13 तारखेपर्यंत गाड्या नोंद करून टाका, म्हणजे जेणेकरून 8:30 वाजता 14 तारखेला लॉट जाहीर होतील. नक्कीच. बरं संजू भाऊ, आता बक्षीस रूपरेषा तुम्ही सांगितली, गाडी कमी जास्त आली बक्षीस सगळी रितसरती जाणार का? बक्षीस ही क्लिअर खट्ट सगळी जागेवर मोजून घ्यायची बैलगाडी मालकाने. असं काय नाही की ही काय मैदान हे काय पैशासाठी भरवलेलं नाही. एक फक्त आपला वाढदिवस आहे जोडीदाराचा म्हणून ते मैदान भरवलेलं आहे. बक्षीस ही सगळी अगोदरच क्लिअर कट आहे. ती ओळख वशीला पाहुणार काय कुणाचाही ओळख वशीला काही देखील तसलं चालणार नाही या मैदानात. आणि ओळख वशीला ज्याला म्हणजे करायचं असेल त्यानं ह्या मैदानात सहभागी व्हायचं नाही. दुसरी गोष्ट, आता पल्ला किती असेल बोरकोडी फाटीला? आपला पल्ला ह्या बोरकोडी फाटीचा 950 पल्ला आहे. पण ओपनच्या अड्ड्यासाठी आपण 950 पल्ला ठेवतो. बर पण आदतचा आम्ही विचार करून 750 ते 800 फूट पल्ला ठेवणार आहे. बर दुसरी गोष्ट, आता काय सांगाल, काल संजू भाऊ इथं पाऊस होऊन गेला, म्हणजे आता आपण बघितलं पाऊस झाला तरी या पाटीला काय अडचण? ह्या पाटीला महाराष्ट्राला माहित आहे या पाटीचं वैशिष्ट्य. इथं काही ही काय पहिलंच पर्व नाही. या बरेचसेच लोक या पाटीला पळून गेले, अख्खं महाराष्ट्र पळून गेलेला आहे. आता मैदान हे फक्त आता पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे मर्यादित, कोकण, सांगली या मर्यादित भागांना सगळ्यांना माहित आहे की ही फाटी कशी आहे, काय आहे. किती इथं मोठा पाऊस पडला
तरी पडत्या पावसात म्हणलं तरी इथं बैल पळू शकते ती, त्यामुळे फाटीची काही देखील अडचण नाही. बरं जात आता काय आव्हान कराल संजू भाऊ ऑनलाईन नोंदी संदर्भात बैलगाडी मालकांना? ऑनलाईन नोंदी संदर्भात एवढंच मी आवाहन करू शकतो बैलगाडी मालकांना की आपल्या लवकरात लवकर गाड्या नोंद करून आयोजकाला सहकार्य करावं, एवढंच मी सांगू इच्छितो. नक्कीच. मित्रांनो, आपल्यासोबत या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका अध्यक्ष रविभाऊ आहेत. रविभाऊ, काय सांगाल निकाल संदर्भात, निकाली पंचांसंदर्भात? माझी पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, रायगड, पालघर सर्व बैलगाडी वाल्यांना आवर्जून विनंती आहे की इथून पुढे पावसाळी मैदान खटाव तालुक्यात जास्त होतात आणि उन्हाळी मैदान ही खटाव तालुक्यातच जास्त होतात. आतापर्यंत आम्ही प्रत्येक मैदानात खटाव तालुका संघटनेनं कंपल्सरी 2 पंच आयोजकांना प्रत्येक मैदानात मदतीला देतो. आमचे तालुका कमिटीचे पंच आहेत ते निकाल 99% बरोबर देतात. एखादा टक्का जर त्यांच्याकडून चूक झाली तर आमची तालुका कमिटी सर्व एकत्र येते आणि तो निकाल त्या गाडीवाल्या अन्याय होऊ नये असं क्लिअर करून देते. बरं, आता जर तालुका कमिटीचा निकाल मान्य नसेल तर? आणि जर बैलगाडी मालकाला तालुका कमिटीचा निकाल मान्य नसेल तर त्यांना आवर्जून माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही निकाल पंचाची हुज्जत घालायची नाही, तालुका कमिटीची सुद्धा हुज्जत घालायची नाही. तर निकाल पंच निकाल बरोबर देतात, तो तुम्हाला मान्य जर नसेल तर आम्ही तालुका मी एकत्र येऊन तुम्हाला निकाल बरोबर देतो. आणि तरी आमचाही निकाल मान्य नसेल तर हा निकाल आम्ही संघटनेच्या वरिष्ठांच्याकडे पाठवतो आणि वरिष्ठांनी दिलेला निकाल तुम्हाला 100% मान्यच करावा लागेल. नक्कीच. बरं, नियम वगैरे आता सगळे नवीन नियमानुसारच मैदान संपन्न होणार का? इथून पुढे जेवढी मैदान होतील, 26 तारखेला जी मिटिंग झाली पश्चिम महाराष्ट्र मर्यादित, ठाणे, मुंबई, पालघर मर्यादित, इथून पुढे जेवढी मैदान होतील ती सर्व मैदानं पश्चिम महाराष्ट्र मर्यादित होणार. नक्कीच. मित्रांनो, बघा, बैलगाडी मालकांना लक्ष द्या. आता नियम सगळे जाहीर झाले. प्रत्येक मैदानावरती आपण बघतोय पावत्याच असेल, ऑनलाईन लॉट आदल्या दिवशी असतील, बाकी निकालाच असेल किंवा दुसरी गोष्ट कुठं मारहाण वगैरे झाली तर अध्यक्ष, जर सुट्टीला खाली मारहाण झाली, जसं काल निदर्शन आलं की मालकाकडून जरी मारहाण झाली, सुट्टी मेकर कोण हो द्या, ड्रायव्हर कोण द्या, तर ती गाडी खाली सुट्टीच्या आधी मारहाण झाली तर ती गाडी 100% बाद करण्यात येईल. आणि गाडी सुटल्यापासून निकालापर्यंत तर ड्रायव्हरने शेपटीचा चावा घेतला तर बैलांच्या काय अत्याचार झाला तर त्यांना 1 महिन्यासाठी बॅन करण्यात येईल. नक्कीच. बघा, सगळ्यांनी नियमाचं पालन करा, कारण नियम आपल्यासाठीच आहेत. कुठेतरी चांगली दिशा बैलगाडी क्षेत्राला या ठिकाणी भेटत आहे. कुठेतरी चांगले नियम झाले की पावतीमुळे काय फरक पडला अध्यक्ष? 2 पावतीमुळे. कारण पहिलं काय व्हायचं, संजू भाऊची पावती अध्यक्ष घ्यायचं, अध्यक्षाची पावती बापू घ्यायचं, बापूंची पावती विकासाबा घ्यायचं. आता तसं होतंय का? आता पावतीमुळं सर्वसामान्य बैलगाडीवाल्याला न्याय भेटायला लागलाय. की समजा आमच्या बापूजा माझा पायरा आहे, माझी एक पावती आणि बापूची एक पावती असेल तर त्या गटात जी आमची गाडी लागल आणि समजा संजूभाऊची गाडी त्या गटात लागली, नीट आहे का, तर तो संजूभाऊ विचार करतो तिथं गाडी कडल लागली, हाणाची नाही, दुसऱ्या पावती त्याची तो गाडी हाणतो. त्यामुळे सर्वसामान्य गाडीवाल्याला त्याची गाडी बचवून बी खेळा येते आणि मोठ्या गाडीवाला एकत्र आला तर तो बी एकत्रच पळावं लागते. 2 पावतीचा एक फायदा झाला की दुसरा पावती विकत घेऊन बचून पळू शकत नाही. आणि शक्यतो मोठा गाडीवाला हे सगळ्यात जास्त प्रयत्न करतो की दुसऱ्याची पावती घेऊन बचून खायचा पहिल्यापासून प्रयत्न करत होता. आमच्या सर्वसामान्य गाडीवाला जिथं लागेल तिथंच पळत होता. 2 पावतीचा फायदा एवढा झालाय की मोठा गाडी मालक सुद्धा बचून खेळत नाही आणि सर्वसामान्य सुद्धा बचून खेळत नाही. जिथे येईल तिथं पळायचं, जिथं गाडी लागेल तिथंच त्यांना पळावं लागतं. एक उदाहरण म्हणून अध्यक्ष, समजा बाजूला एक मोठी गाडी आहे एखादी चांगली आणि त्याच्या बाजूला तुमची गाडी आहे किंवा अंधारातलं होईल, त्याच्यामुळे उजेडात येऊ शकतात का? 100%. जर गाडी समजा 4 नंबर तासाला 1 नंबर पळणारी गाडी आणि 5 नंबर तासाला आपल्या सर्वसामान्याची गाडी, तर त्याला माहिती आपल्याला हिथंच पळायची शेजारी. जर आपली 5 ला लागली, एक गाडी 9 नंबर लागली, आपण काय म्हणणार 5 नंबरलाच पळू, मोठी गाडीच्या मालकाच्या शेजारीच पळू. त्याचा 100% त्या गाडीवाल्याचा कस कळतो आणि ती गाडी अशी बिना पायऱ्या वाचून काय बैल अशा अंतरात होती, ती एखादा चांगला पायऱ्या घालून मोठ्या गाडीला 100% मारू शकता शेजारी असल्या. नक्कीच. बघा, 2 पावत्यांचा हो पण फायदा आहे. जर एखादा आपला समजा बाजूला मोठी गाडी आहे आणि आपण ती टाकाटाकीत गेली किंवा जरी आपण घासाघासीत गेलो तरी बघणाऱ्यांची चर्चा होती, बाबा बाजूला कोणाची गाडी पडली, चांगला बैल पळा किंवा चांगलं वासरू पडले. त्यामुळे 2 पावत्याचा नियम चांगला आलाय, सगळ्यांना एक सारखा सामान्य आहे. आणि नवीन नियम झाल्यापासून आपण बघतोय मैदान एकदम पारदर्शक होत आहेत. फक्त माझी बैलगाडी मालकांना जाता पुन्हा एकदा विनंती असेल, ऑनलाईन नोंद 10 जून पासून 14 जून पर्यंत असणार आहे. आदत बैल मैदान बुरकोरी फाटीची आणि 14 जूनला रात्री लाईव्ह लॉट जाहीर होतील. फक्त बैलगाडी मालकांनी वेळेत नोंद करून आयोजकांना पहिलवान निखिल भाऊ, त्याचबरोबर विजूभाऊ खोळे मित्र बरोबर यांना सहकार्य करा, वेळेत नोंद करा. लाईव्ह लॉट आदल्या दिवशी 14 तारखेला जाहीर होतील. कुठल्याही आपण बळी न पडता लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा आणि पुढील अपडेट या ठिकाणी आपल्याला दिले जातील. माझी पुन्हा एकदा विनंती, लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल जातं आता नियमावली किंवा युवा संघटना, आता असं अखिल भारतीय बैलगाडी संघटना युवा संघटना सक्रिय आहे का?
संघटना सक्रिय राहील. हे मैदान निखिल भाऊंचं बुरखोडी फाटीचं जरी पहिलं पर्व असलं तरी ह्याच्यावर पूर्ण नियंत्रण हे खटाव तालुका बैलगाडी संघटनेचं असेल. हे आमचं स्वतःचं मैदान असेल. अशा पद्धतीने आम्ही इथं सक्रिय राहू. सगळे निकाल वगैरे सगळे पारदर्शी. निकाली सगळे पारदर्शी राहतील. आणि आत ह्यात नवीन म्हणजे आमचा एक खाली कॅमेरामॅन एक एक्स्ट्रा असणार आहे. बर खाली जे हाणमाराचा प्रकार व्हायला लागलेत हा. तरी एक जण दिवसभर कॅमेरा घेऊन असेल. त्याच जरी आम्हाला कोण गावला तरी ती गाडी बाद केली जाणार. नक्कीच. बघा बैलगाडी मालकाला लक्षात घ्या, खाली सुट्टीच्या ठिकाणी कमिटीच्या वतीनं 1-2 जण खाली पोरं असणार आहेत. आता कोण असतील काय असतील ते तुम्हाला कळणार नाही, पण चुकून त्यांच्या व्हिडिओमध्ये जर निदर्शनास आलं की बाबा इथं मारहाण झाली किंवा काय कमिटीनं बघितल्या ठिकाणी तालुका कमिटीनं, तर या ठिकाणी आपली गाडी बाद होणार आहे. त्यामुळे कुठल्या प्रकारे मारहाण न करता सर्व नियमांचं पालन करून आयोजकांना सहकार्य करा. आणि नियम आता कडक झालेत, त्यामुळं चुकून गावला तर तिथं कसं आता माफी पण नाही. मग परत जे नियमांप्रमाणे बंदी असेल ड्रायव्हरला असेल किंवा काय बैलांना असेल कुठल्या बाबतीत, या ठिकाणी नियम सगळ्यांना माहिती आहेत. फक्त माझी पुन्हा एकदा विनंती, सर्व नियमाचं पालन करून या ठिकाणी संघटना आणि महाराष्ट्र शासनाने जे नियम लागू केलेत त्याचं पालन करून आयोजकांनाही सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांग भले.